तुका म्हणी वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेषु सकलार्थमती प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी जोजी आकार चरण योगुल उकार उदर विशाल मकार मंडल मस्तकाकारे हे तिने कवटल तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नमिले मिया नमिले मिया. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा तुमचा अनुग्रह लादलो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि हा अभंग का घेतला याचं कारण तुम्हाला सांगतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. ज्या राजामुळं आज आपण या धर्ममंडपामध्ये उभे आहोत खऱ्या अर्थानं त्यांचा आज जन्मदिवस आहे, जयंतीचा सोहळा आहे. आणि दुसरं कारण असं आहे उद्या परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय श्री संत गजानन बाबा यांचा जन्मोत्सव. काय गोड संयोग आहे. दोन महात्मे, आज एका महात्म्याची जयंती आणि उद्या एका महात्म्याची जयंती आहे. यांचा जर काळ पाहिला तर जगद्गुरु श्री संत महाराजांचा जो काळ आहे
गजानन बाबांचा काळ. त्यांचा जन्मकाळ आहे 1878 आणि पूज्य श्री राजांचा जो जन्मकाळ आहे तो 16व्या शताब्दीतला आहे. 1630 19 फेब्रुवारी 1630. बरं का बरोबर, तुमच्यासाठी सांगतोय, माझ्याकडे लक्ष द्या. किती? हां, आपल्या महाराष्ट्र, आता काय महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणावं लागेल, 2001 सालापर्यंत राजांच्या जयंतीनिमित्त देखील विवाद. कुणी म्हणायचं वेगळ्या तारखेला आहे, कुणी म्हणायचं 19 फेब्रुवारीला आहे. वादविवाद, मतभेद होते. परंतु 2001 साली शासनाने सांगितलं की आजपासून 19 फेब्रुवारी याच तारखेला शासन मान्य परवानगी मिळाली आणि ती डेट तेव्हापासून, ती तारीख तेव्हापासून सगळेजण आपण शिवजयंती म्हणून साजरी करू लागलो. आणि म्हणून आज 19 फेब्रुवारी हा महाराजांचा जन्मोत्सव आहे. आता दोन्ही महात्म्यांच्या जयंतीनिमित्त आपलं हे कीर्तन आणि त्याच्यामध्ये पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सोडवायचा आहे. माझ्याकडे अगोदरच वेळ कमी, त्याच्यात हे 3 महत्त्वाचे प्रकरण आहेत. एक म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग, तो आपल्या कार्यक्रमासाठी घ्यावा लागला. दुसरा म्हणजे राजांच्या जयंतीनिमित्त बोलावं लागेल. आणि तिसरं प्रकरण म्हणजे उद्या ज्यांची जयंती आहे त्या गजानन बाबांच्याही जयंतीनिमित्त बोलावं लागेल. हे 3 प्रकरणं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्याला 10:30 पावणे 11 पर्यंत संपवायचे. असे महाराष्ट्रात बरेच प्रकरण आहेत जे भल्या भल्यांनी संपवलेत. आता आपल्याला सुद्धा हे प्रकरण तासाभरात संपवायचं आहे. आणि या कार्यक्रमाकरता अतिशय सुंदर साथ ज्यांची आहेत, आमची सर्वच गुणवान मंडळी, परिसरातून आलेले, पंचक्रोशीतून आलेले, गावातले, बाहेरचे, एक नाही सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. कथाकार वाचक, कथावाचक, हरिभक्तीपरायण महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच गुणवान मंडळी. मला वाटतं आपल्या संस्थांची ही सर्व विद्यार्थी मंडळी, अतिशय आनंद होतो बरं का. अशी लहान लहान मुलं महाराज मी कीर्तनात पाहिले ना, मला एवढा आनंद होतो. मी आवर्जून त्यांच्यासाठी कीर्तन करतो. कारण उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा धर्म, उद्याचा देश यांच्या ताब्यात आहे. तुमचं काय, तुमचा विषय सोडून द्या. आता तुम्ही लागलेत आता धक्क्याला. आता आपण बराच टप्पा पार केलाय. इथून पुढे तत्वज्ञान पचवण्याची क्षमता आपली राहिली आहे की नाही? ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत, आता इथून पुढे कितीही आम्ही तत्वज्ञान उगाळून उगाळून पाजलं तरी सुद्धा गुण येईल असं वाटत. खऱ्या तत्वज्ञानाची गरज आमच्या या तरुणांना आहे, या तरुणींना आहे. आणि म्हणून माझं कीर्तन हे नेहमी खास तरुणांसाठी असतं, आहे की नाही? तरुण पण खऱ्या अर्थानं आपलं हे गुणांनी शोभावं. माणसाचं तरुण पण कशाने शोभावं? गुणांनी शोभावं. म्हातारपणात गुण कमावण्याच्या नादी लागू नये. असलेले गुण म्हातारपणामध्ये जोपासता आले तरी पुरेसं आहे. म्हातारपणात नवीन काय करणार आहे तुम्ही? बरं, प्रयत्न जरी केला, शक्य आहे का? एखाद्यानं म्हटलं नाही नाही मला आता म्हातारपणात गुणवान व्हायचंय, मला गायक व्हायचंय, मला वाजवायला शिकायचंय. आता कुठं? बोट वळत नाहीत, घसा साथ देत नाही, गुडघे चालत नाहीत, डोकं काम करत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. आणि आता परमार्थ करा, शक्य आहे का? परमार्थ हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. कुठं? तरणा भाग्यवंत, 2 शब्द आहेत बरं का. जो तरणा भाग्यवंत, जो तरणा असून कीर्तनात येतो तो खरा भाग्यवंत आहे. बरेच तरुण बरं का महाराज, बरेच तरुण संध्याकाळी धरून आणावे लागतात. काय आपण गुणवान आहोत? माझी भाषा कितपत तुम्हाला समजते माहित नाही. ही तरुणांची आज अवस्था आहे. आज याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, तरुणपणच हरवलंय हो. पाहतात महाराजांच्याकडे
अरे ज्या माझ्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली ते तरुणपण आहे की नाही? आणि आपण महाराष्ट्र स्वतंत्र असावा, महाराष्ट्राची विचारसरणी स्वतंत्र असावी, आपण कुणाच्या हाताखाली गुलामगिरी करू नये, ही मानसिकता राजांची त्या काळात ती होती. तरुणपणामध्ये केलेला विचार आहे. आणि आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मंदिरात गेले, रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताने अभिषेक केला महादेवाच्या पिंडीला आणि शपथ घेतली, हे शंभो तुझी शपथ घेऊन सांगतो, जन्माला येताना गुलामगिरीत आलो असेल, परंतु हा जो देह आहे तो गुलामगिरीच्या राज्यामध्ये ठेवणार नाही, स्वतंत्र स्वराज्य निर्माण करेल आणि स्वतःच्या धरत्रीसाठी मी आयुष्य पणाला लावील, ही शपथ महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तारुण्यात घेतली. आपण काय करतोय? आपली तरुण मुलं काय बोलावं महाराज? आपण म्हणतो 16वं वरीस हा धोक्याचं आहे का? धोक्याचं आहे का ते? 16व्या वर्षात धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं आहे. पण आपल्याला तेवढी अक्कल आली पाहिजे आणि ही अक्कल देणारे ज्ञानोबराय तुकोबराय आहेत. कधीतरी या ज्ञानेश्वरीच्या दरबारात, कधीतरी या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याच्या प्रांगणात कळेल तुम्हाला जीवन जगण्याची दशा आणि दिशा कशी बदलवता येईल, कसं जीवन जगावं हे शिकवणारे हे ग्रंथ आहेत. खंत या गोष्टीची वाटते, अजूनही महाराष्ट्राला हे ग्रंथ समजत नाहीयेत. वाईट वाटतं महाराज. मराठी भाषेमध्ये असणारी अरे आपली अस्मिता आहे, ज्ञानेश्वरी गाथा ही आपली अस्मिता आहे. नुसता स्वाभिमान बाळगायचा नाहीये, त्याप्रमाणे वागणं आपलं कर्तव्य आहे. आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, नुसता स्वाभिमान बाळगून उपयोग नाहीये. आपण नुसते गाणे म्हणतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, नुसते गीत म्हणून आणि मोबाईलवर स्टेटस ठेवून काही उपयोग नाही. तुमच्यात किती बदल झाला. तुमचा स्टेटस बदलावा, मोबाईलवर स्टेटस ठेवू नका. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून काही बदल होणार नाही जगात. 5-50 लोकांनी, 100-500 लोकांनी तुमचं स्टेटस पाहिलं म्हणजे ती तुमची लायकी आहे असं कधी होत नाही. दुसऱ्यांचे उष्टे वाक्य काय वापरता? उष्ट जीवन जगू नका. स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार करा. ज्ञानोबरायांचे विचार आत्मसात करा, जगद्गुरु तुकोबरायांचे विचार आत्मसात करा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा आणि जीवन घडवा, तर ते जीवन धन्य. नाहीतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुड. अरे प्राणी मात्र काय जगत नाहीयेत का? ते सुद्धा जिवंत आहेत, तुम्ही सुद्धा जिवंत आहे. केलं काय? भगवान परमात्म्याने तुम्हाला जन्म दिला, नीट ऐका बरं का. तुम्ही केलं काय? तारुण्यामध्ये कमावलं काय? तुम्ही काय तुमची प्राप्ती आहे? काय तुमची मिळकत आहे? पैसा कमावणं म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता नाहीये. पैसा तर कुणीही कमवतो. काम करणारे नौकर, हमाल, झाडू मारणारे, माणूस कोणत्याही पद्धतीने पैसा कमवेल, पण पैसा कमवणं म्हणजे जीवन नाहीये बरं का. तरुण मुलांनो लक्षात घ्या, आयुष्य आपण पैशासाठी वेचतोय. जीवनातला प्रत्येक क्षण पैसा कमवण्यासाठी आपण वेचतोय, पण माणसाला हे माहिती नाहीये पैसा हे सर्वस्व नाहीये. जीवनामध्ये कीर्ती कमवणं, कीर्तिवंत होणं हे जीवनाची सार्थकता आहे. अर्जुनाला इतका सुंदर शब्द भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मान वाढवी. काय शब्द आहेत महाराज. अरे तू जर या रणांगणातून पळून गेला ना, तुझी या जगामध्ये अपकीर्ती होईल. माणसाच्या जीवनात असं चांगलं जगावं जेणेकरून त्याची कीर्ती मागे राहील. तुकोबराय सांगतात,
काय गोड शब्द आहे तुकोबराय. तुकोबराय म्हणतात राहिल्या त्या कीर्ती, जगामध्ये जर कीर्ती शिल्लक राहिली तर तुम्ही जगलात, अन्यथा नुसतं आलात, जिवंत राहिला तर मेलात, काय उपयोग आहे. गोड शब्द बर का. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. एवढं जर करता आलं तर तो जगला. नाही कीर्ती मिळवली, मी म्हणत असतो त्याचा फुकट हेलपाटा झाला. आला, जीवन नुसता जगला, खरा जगलाच नाही, तो नुसता जिवंत होता प्राण्याप्रमाणे. की नाही, प्राणी सुद्धा जिवंत असतात ना. प्राणी कीर्ती कमवत नाही तर असं दिसलं का कधी एखाद्या प्राण्यानं, गावातल्या डुकरानं कीर्ती कमवली? एखाद्या म्हशीनं कीर्ती कमवली दिसलं कधी? एखादी म्हैस आली, तिनं काहीतरी जीवनात कर्तृत्व केलं आणि जगानं तिचं नाव घेतलं, असं झालं का कधी? एखादा बैल, असं होत नाही. प्राणी जिवंत राहतात, प्राणी कीर्ती कमवू शकत नाहीत. अरे आपण माणसं आहोत, कीर्ती कमवली पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. कीर्ती कमवण्याचा चान्स फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये, चांगलं वागण्याचा चान्स केवळ मनुष्य देहामध्ये आहे. कीर्ती कमवली पाहिजे. अर्जुनाला भगवान परमात्मा उपदेश करतात, अर्जुना जगी कीर्ती रूढवी, या जगात कीर्ती करून दाखव. आणि तू जर का इथून पळून गेला ना, युद्ध रणांगणावरून जर पळून गेलास, ऐक अर्जुना, अकीर्तिम चापि भूतानि कदिष्यन्ति देव्याम संभावितस्य चा कीर्तिर् मरणादतिरिच्यते. भगवान श्री कृष्ण परमात्मा सांगतात, अकीर्तिम चापि भूतानि, जर बदनामी झाली ना, त्यापेक्षा मरण भलं. अकीर्तिम चापि भूतानि, अकीर्ती होण्यापेक्षा मेलेलं चांगलं. म्हणून आयुष्यामध्ये विनाकारण चुकीचं काहीतरी करणं हे योग्य नाही. तू रणांगणावरून जर पळून गेला, जगामध्ये तुला थुथू होईल, कुणी तुला चांगलं म्हणणार नाही. का? कारण हा अर्जुन रणांगणावरून पाठ फिरवून निघून गेला, जगामध्ये तुझी अपकीर्ती होईल. अरे तुला इथं कीर्ती कमवण्याचा चान्स मिळालाय, सोनं करून घे. तसा आपल्याला इथं चान्स मिळालाय बरं का. मनुष्य म्हणून जन्माला आलो, कीर्ती कमवण्याचा चान्स मिळालाय, परमार्थ करण्याचा चान्स मिळाला. माणूस म्हणून जन्माला आलो ना, हे जीवन कसं सार्थकी करता येईल, हे जीवन धन्य कसं करता येईल, हा चान्स, हा योग या जन्मात आहे. म्हणून संत सांगतात, कीर्ती कमवा, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. आमच्या राजांनी कीर्ती कमवली, आमच्या महाराजांनी कीर्ती कमवली. इतकी कीर्ती कमवली महाराज. आणि सांगू तुम्हाला, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. राजे शरीराने आपल्यातून आज गेलेले आहेत. माझा शब्द नीट ऐका, महाराज शरीराने आपल्यातून गेलेले आहेत, परंतु कीर्तीच्या रूपानं आजही प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर त्यांचं राज्य आहे. खऱ्या अर्थानं हेच शिवराज्य आहे. शिवराज्य म्हणजे तरी काय, त्यांच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव या शब्दाचे अनेक अर्थ होतात. शिव हे तत्व सुद्धा आहे. शिव या शब्दाचा अर्थ आहे व्यापक, जे विश्वामध्ये तत्व आहे त्या ऊर्जेला सुद्धा शिव म्हणतात. ज्या सत्तेमुळे हे जगत चालतं त्या परमात्म्याला शिव म्हणतात. त्या भगवान शंकराला सुद्धा शिव म्हणतात. आणि ज्या मातेमुळं महाराजांना शिवाजी हे नाव ठेवलं, शिवानी मातेची मूर्ती त्या शिवनेरी किल्ल्यावर होती आणि म्हणून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं. कळतंय? ती एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. तीच ऊर्जा आपल्याला कमवायची आहे. त्यांनी ज्याप्रमाणे कीर्ती केली, आजही त्यांचं नाव एवढे वर्ष झालेत. किती वर्ष झालेत माहिती आहे तुम्हाला?
महाराजांनी देह ठेवून किती वर्ष झालेत? किती वर्ष झाले पोरो? काय माहित, आपल्याला काय घेणे. 395 वर्ष झालेत आज महाराजांची जयंती जन्माला येऊन 395 वर्ष झालेले आहेत. आणि अजून 5 वर्षांनी त्यांच्या जयंतीला 400 वर्ष पूर्ण होत आहेत. 2030 साली महाराजांच्या जयंतीला किती वर्ष पूर्ण होतात? 400 वर्ष. 400 वर्ष झालेत महाराजांना जन्माला येऊन. आजही प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर त्यांचं नाव कोरलेलं आहे. याला म्हणतात कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गजानन महाराजांचा जन्म कुठल्या काळातला आहे बघा तुम्ही? 1878. किती वर्ष झालेत. आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे. हे जगणे हो, हे जगणे, हे खरं जीवन आहे. मानवी देह मिळाला आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. नुसतं गप्पा मारण्यात आणि टाइमपास करण्यात या लोकांनी आयुष्य खर्च केलं नाही हो. माझे शब्द जरा नीट ऐका. तळतळीचं बोलणं आहे. नुसतं तुमचं मनोरंजन करण्याकरता आलो नाही 350-400 किलोमीटरवरून. एक तरी सिद्धांत आठवणीत ठेवा, घरी घेऊन जा. माझं बोलणं जरा गांभीर्यानं ऐका. महाराजांनी जे जीवन घडवलंय, वेळ वाया घालवलेला नाहीये. तरुणांसाठी सांगतो, नीट ऐका. तुम्हाला वाटत असेल भरपूर आयुष्य आहे, बघू करू करू म्हणून या जगात काही होत नसतं. प्रत्येक क्षणाची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे. ज्या व्यक्तीच्या जीवनात वेळेची किंमत नाही त्याचं जीवन संपल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसांनी वेळेची किंमत ओळखली त्यांचं जीवन या जगामध्ये मोठं झालं. तुम्हाला मोठं व्हायचंय, प्रत्येक क्षण तुम्हाला तुमचा सत्कारणी लागला पाहिजेत. प्रत्येक क्षणाला तुम्ही प्रगती केली पाहिजेत, मोठे झाला पाहिजेत, पुरुषार्थ कमवला पाहिजेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, एक एक पाऊल तुम्ही मोक्षाच्या दिशेने टाकला पाहिजेत. तुमचा वेळ तुम्हाला मोठा करतो. पण तोच वेळ, तेच आयुष्य जर तुम्ही नको ते कुटाणे करण्यात घालवलं ना, तोच काळ तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. वाईट वाटतं या तरुण पिढीकडे पाहिल्यानंतर. बरं का पोरो, तुमच्यासाठी सांगतो, जे मुलं स्वतःचा वेळ घालवतात ना वायाला, आळसपणा करतात, कधी अभ्यास करत नाहीत, मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, काहीच मिळत नाही. काय मिळतं बरं खरं सांगा? मोबाईल वापरून काय मिळतं तुम्हाला? आतापर्यंत असं काही कुणी व्हॉट्सअप, फेसबुक वापरून एखादी पदवी घेतली असं आढळलं का महाराज तुम्हाला? काय मिळतं? अरे तासन तास आपण त्या मोबाईलवरती रील्स पाहण्यामध्ये घालवतो. जे लोक फोटो टाकतात, मोठे सेलिब्रिटी, करोडो अब्जावधी एका एका फोटोचे कमवतात आणि आपल्यासारखे मूर्ख माणसं त्यांना फॉलो करत राहतात. कमवलं काय तुम्ही? दुसऱ्यांचे कमी कपड्यातले फोटो. काय करतोय आपण? कुठल्या दिशेने चाललोय आपण? नाही महाराज, ही सगळी आपल्याला बिघडवणारी आणि आपलं आयुष्य बर्बाद करणारी साधनं आहेत. वापरू नका या मताचा मी नाही, आम्ही सुद्धा वापरतो चांगले मोबाईल. पण त्यातून काय घ्यायचंय हे ठरवा. किती वेळ त्याच्यासाठी द्यायचा आहे हे ठरवा. तासन तास हे जे तरुण पोरं आहेत ना, 8वी 10वीच्या पुढच्या आणि 30च्या आतले, 15 ते 30 या वयोगटातली मुलं रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नाहीत महाराज. वाईट वाटतं. माझं कीर्तन नीट समजून घ्या. अध्यात्म प्लस विज्ञान दोघांची सांगड घालून बोलतोय मी तुम्हाला. विज्ञानाचा विनियोग जर करता आला ना तुम्हाला, तुम्ही मोठे होऊ शकता. पण या उपकरणांच्या जर आहारी गेलात ना, हीच साधनं तुमचं आयुष्य बर्बाद करतील. काहीतरी कमवण्याचा काळ हा तारुण्याचा आहे. पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी मी एका फार मोठ्या, जगभरात फार प्रसिद्ध असणाऱ्या एका व्यक्तीला फोन केला, ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. आणि
ॲक्च्युली तो फोन त्यांच्या ऑफिसमध्ये होता, तो नंबर ऑफिसचा नंबर होता. मी त्यांना कॉल केला, म्हटलं मला अमुक अमुक एक व्यक्तीशी बोलायचं आहे. ज्या व्यक्तीचे अब्जावधी फॉलोअर्स आहेत त्या व्यक्तीच्या ऑफिसमधून मला उत्तर काय यावं महाराज? म्हणे महाराज माफ करा, ते फोन वापरत नाहीत. पहा काय उत्तर असेल महाराज. अरे अख्खं जग त्या गायिकेला ओळखतं आणि ती व्यक्ती मात्र फोन वापरत नाहीयेत. मला धक्का बसला महाराज. अरे ज्याला मोठं व्हायचंय, या बाहेरच्या जगापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करायला शिका, स्वतःच्या जीवनावर फोकस करायला शिका. आपल्यासारखे जर गप्पान गोष्टी करत आणि मोबाईल वापरत जर महाराज बसले असते ना, स्वराज्य कधी निर्माण झालं नसतं. थोडंसं बारकाईनं ऐका. तुमच्या जीवनात जर परिवर्तन घडवायचंय ना, ज्ञानोबांचा एक शब्द तुम्हाला सांगतो, तेवढा एक शब्द जर तुम्हाला कळाला ना, बाकीचे कीर्तन ऐकायची गरजच नाही तुम्हाला. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावेगी, आपुली आपण करा सोडवण. नीट शब्द समजून घ्या. काय शिकवतात ज्ञानोबा आपल्याला? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. नीट ऐका बरं का. संसाराचं बंधन जे तुम्हाला गुंतवतंय, ज्या बंधनाने ज्या संसाराने तुम्हाला अडकवलंय, त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल ना, स्वतःच्या ध्येयावर फोकस करा. आपुली आपण करा सोडवण या शब्दाचा अर्थ असा आहे, स्वतःच्या टार्गेटवर लक्ष ठेवा. आयुष्य बर्बाद करू नका, वेळ वायाला घालवू नका, तर तुम्ही घडाल. हाच तर उपदेश घ्यायचा त्यांच्या जीवनातून, हाच तर संदेश आहे त्यांचा. त्यांनी जर आयुष्य बर्बाद केलं असतं, गप्पा गोष्टी आपल्यासारखे तंबाखू चोळत बसले असते ना, स्वराज्य कधी निर्माण झालं नसतं. नुसत्या जयंत्या करून उपयोग नाही. माझं तरुणांना नेहमी सांगणं असतं, लाखो करोडचा तुम्ही खर्च करता, लक्षावधी रुपये खर्च करता, डीजे लावता, बँड बाजा लावता, मोठमोठाले कार्यक्रम आयोजित करता, मोठमोठ्याला पंक्ती उठवता, आणि जर त्यांच्या जीवनाप्रमाणे जर वागत नसाल, सगळं व्यर्थ आहे महाराज. सगळा खर्च पाण्यात गेला असं मी समजेल. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागा, तर जीवन धन्य होतं, अन्यथा नाही. माझ्या राजांचा आदर्श घ्या. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस कल्याणचा खजिना लुटला सगळ्या मावळ्यांनी, स्वराज्याकरता तो खजिना लुटला, आणि त्या कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी देखणी होती, एवढी सुंदर होती, मावळ्यांना असं वाटलं की एवढी सुंदर आणि देखणी असणारी ही जी सून आहे या सुभेदाराची, आपल्या महाराजांसाठी घेऊन जावी. त्यांनी त्या माऊलीला महाराजांच्या पुढे आणलं, उभं केलं आणि सांगितलं, महाराज आम्ही जो काही खजिना आणलेला आहे त्याच्यासोबत ही कल्याणच्या सुभेदाराची सून देखील आणलेली आहे. महाराजांचे काय शब्द असावेत महाराज. इतका गोड शब्द आहे राजांचा. आणि म्हणे, महाराज अरे तुम्हाला अजून कळत नाहीये, माझा ब्रीद आहे पराव्या नारी रखमाई समान. अरे मी जगद्गुरु तुकोबारायांचा शिष्य आहे, पट्ट शिष्य आहे. आणि महाराजांनी सांगितलं,
अशीच आमची आई असती. काय शब्द आहेत महाराज. मी देखील तितकाच सुंदर झालो असतो. काय संस्कार आहेत महाराज. अशी जर आमची आई सुंदर असती ना, मी सुद्धा हिच्यासारखा सुंदर झालो असतो. आणि महाराजांनी नजर सुद्धा वर करून पाहिलं नाही त्या माता माऊलीकडे. नाही पाहिलं महाराज. उलट त्या माता माऊलीला सन्मानानं चोळी बांगडी केली आणि पुन्हा माघारी पाठवलं. याला म्हणतात संस्कार. काय शिकतो आपण. नुसत्या जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करू नका. त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे ते वागलेत त्याप्रमाणे वागलोत तर खऱ्या अर्थानं जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्याचा सार्थ अभिमान त्यांना होईल. आनंद वाटेल. का या समाजामध्ये आज बलात्कार होतात. वाईट वाटतं महाराज. लहान लहान चिमुरड्या मुलांच्या मुलींवरती बलात्कार होतात. कसलं स्वराज्य आहेत. कोणती वागणूक आहे ही. ज्या माणसाला चांगलं वागायचं कळालं ना, त्याला परमार्थ सुद्धा करायची गरज नाही महाराज. फक्त जीवन चांगलं जगा. मन स्वच्छ ठेवा. ज्याचं हृदय निर्मळ आहे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुकोबरांचे शब्द आहेत. काय तुम्हाला मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. अरे तुम्हीच देव होऊ शकता. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. अरे इतकं तुमचं मन निर्मळ पाहिजे. तुमच्या अंतकरणात कुठलाही दोष असता कामा नये. तुकोबराय जसं म्हणतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. कधी जीवन आनंदी होतं याचा पत्ता लिहून घ्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे ज्याच्या अंतकरणातून काम निघून गेला, क्रोध निघून गेला, लोभ निघून गेला ना, मग सगळं जग सुंदर होतं, आनंदी होतं. आपल्या जीवनात का आनंद नाहीये. आपण दोषांचा सांभाळ केलाय. हे दोष पाळलेत. जोपर्यंत हे दोष निघून जात नाहीत ना, तोपर्यंत आपल्या जीवनात आनंद येऊ शकत नाही. म्हणून या गोष्टींचा नीट अभ्यास करा. आणि म्हणून हे वागायला शिकवणारे हे संत मंडळी आहेत, हे महाराज आहेत. आणि असं जर तुम्ही वागलात, त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जर वागलात, तर खऱ्या अर्थानं जीवनाची धन्यता आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर जी माणसं चांगलं वागतात, ज्यांचा व्यवहार चांगला आहे, ज्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे, ज्यांची विचारसरणी चांगली आहे, ज्यांचं हृदय चांगलं आहे, ज्यांच्या अंतकरणात जगाविषयी दया आहे, अशाच लोकांचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य आहे. वाह वाह. जगद्गुरु तुकोबारांचा शब्द इतका महत्वाचा आहे. तुकोबाराय सांगतात, धन्य ते संसारी, ते संसारी धन्य आहेत ज्यांनी स्वतःचं जीवन जगाच्या हितासाठी आणि कल्याणाकरता खर्च केलं. ज्यांच्या अंतःकरणात जगाविषयी दया आहे, त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य आहे.
धन्य ते संसारी. संसारी या शब्दाचा अर्थ आहे जे जन्माला आलेले आहेत असे. संसार म्हणजे नुसतं घरदार मुलं बाळ म्हणजे संसार नाही. संसाराची व्याख्या फार वेगळी आहे. जन्माला येणं आणि मरणं याला ज्ञानोबराय संसार म्हणतात. अगा उपजणे आणि निमणे हे साचची कीर मानणे, तया ते जीवलोकुमी म्हणे संसार हन. बरं का, तुम्हाला असं वाटतं संसार संसार म्हणजे काय? आपलं घर, आपली मुलं बाळ, आपली 10-5 एकर जमीन, 2-4 कोंबड्या, 2-4 कुत्रे, 2-4 म्हशी, 2-4 घुशी, याला संसार म्हणतात? हा संसार नाहीये. जन्माला येणं आणि मरणं हे चक्र अखंड चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. हा संसार आहे. पुन्हा पुन्हा आईच्या उदरामध्ये जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे चक्र अखंड चालू आहे. याला खऱ्या अर्थानं संसार म्हणतात. आणि तुकोबराय म्हणतात अशा या संसारामध्ये जन्माला आलेला तोच व्यक्ती धन्य जो दुसऱ्यासाठी जगतो. स्वतःसाठी तर कोले कुत्रे सुद्धा जगतात. तो त्यांना सुद्धा एवढी अक्कल असते ना, संध्याकाळचं जेवण मिळालं पाहिजे. प्राण्यांना सुद्धा भूक लागल्यानंतर शिकार करतात. स्वतःचे खळगे भरण्याची अक्कल त्यांना सुद्धा आहे. मग त्यांच्यातून आपल्यात बदल काय? केवळ स्वार्थासाठी जर जगत असू, माणसं म्हणून आपण जन्माला आलोत, काय उपयोग आहे? पाहत्या राजांचं जीवन, स्वतःच्या जीवनाची कधी तमा केली नाही. रात्रंदिवस स्वतःचं आयुष्य संकटात घालून जगासाठी रात्रंदिवस झटले. खऱ्या अर्थानं ती लोक धन्य आहेत. धन्य ते संसारी का दयावंत जे अंतरी, त्यांच्या अंतकरणात जगाविषयी दया आहे. एक महत्वाचा मुद्दा सांगतो, थोडासा गेन वाढवा, माझा आवाज ओढायला लागले. जर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली नसती, महाराजांच्या वडिलांचा जर विचार केला, शहाजीराजांचा जर विचार केला, तर ते सुद्धा सुभेदार होते, बॉस होते. एका सैन्याच्या पलटणीमध्ये ते मुख्य होते. बापाची जबाबदारी त्यांनी सांभाळली असती, काय बिघडलं असतं? आदिलशहाच्या घरी, निजामाच्या घरी ते काही जे काही सेवा करत होते, जे काही चाकरी करत होते, परंपरेने तीच परंपरा महाराजांच्याकडे आली असती, काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? काहीच बिघडलं नसतं. ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगले असते. परंतु नाही, महाराज सर्वसामान्य लोकांवर होणारा अत्याचार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला होता. आणि म्हणून ते म्हटले काही झालं तरी चालेल, परंतु मी गुलामगिरीमध्ये राहणार नाही. स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, सगळ्यांच्या विरोधात गेले आणि स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं. याला म्हणतात जगावर उपकार करणं. कळतंय ना? कारण त्यांच्या अंतःकरणात दया आहे, तुमच्या आमच्याविषयी कळवळ आहे. कळतंय ना? शब्द नीट समजून घ्या. दयावंत जे अंतरी, ह्याला साधूचं अंतःकरण म्हणावं बरं का. जगाविषयी जर तुम्हाला दया आली तर ते अंतःकरण साधूचं अंतःकरण आहे. ती वृत्ती साधूची आहे. कळतंय ना? आणि जर तुम्हाला दया येतच नसेल, तुम्ही माणसं नाही आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग फार गोड आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे साधूचं काय वर्णन करावं महाराज. ही जी संत मंडळी ना, त्यांचं अंतःकरण इतकं दयेनं आर्द्र झालेलं असतं, इतकं कोमल झालेलं असतं. मृदु सबाह्य नवनीत मृदु सबाह्य नवनीत तैसे सजनाचे चित्त. काय शब्द आहेत! त्या साधूचं अंतःकरण दयेनं परिपूर्ण असतं. किती दया सांगू तुम्हाला. तुम्ही तुमच्या पोटच्या मुलावर जेवढं प्रेम करता ना, तितकंच प्रेम
साधू पूर्ण जगावर करतो त्याला म्हणतात दया. दया करणे जे पुत्रासी तेची दासाणी दासी. तुका म्हणी सांगू किती, तुका म्हणी सांगू किती, त्याची याची भगवंताच्या मूर्ती. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणी जो आपुले. काय गोड शब्द आहेत महाराज. दया करणे जे पुत्रासी. तुम्ही स्वतःच्या मुलावर जे प्रेम करताना तेवढं प्रेम माझ्या राजानं पूर्ण जगावर रयतेवर केलं, म्हणून ते दैवत झालेत. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. थोडासा वाढवा, इको आणि गेन वाढवा. देव तेथेची जाणावा. तिथंच देव आहे, त्यांच्यातच देव आहे. का? त्यानं जगावर प्रेम केलं. केवळ स्वतःचा स्वार्थ नाही साधला, स्वतःचा घरदार प्रपंच मोठा केला नाही, जगावर प्रेम केलं. स्वतःचं आयुष्य पूर्ण जगासाठी समर्पित केलेले, म्हणून त्यांचं जीवन धन्य. धन्य ते संसारी. किती माझ्या राजांना आयुष्य मिळालं महाराज. किती वर्ष महाराज जगले माहितीये? किती वर्ष जगले? कोण सांगतंय मला सांगा बरं. आपण नुसतेच जयंत्या साजऱ्या करतोय. महाराज किती वर्ष जगले? फक्त 50 ते 51 वर्ष. जगद्गुरु तुकोबारायांचा काळ किती वर्षाचा आहे? 42 वर्ष केवळ. माझे ज्ञानोबा आहे 22व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानोबारायांनी. हे जे महात्मे आहेत फार काळ जगत नाहीत हो, पण एवढं जीवन मोठं करून गेलेले आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर राहील इतकं मोठं ते जगलेत. आयुष्याच्या वर्षाच्या मानानं त्यांचं जीवन तपासू नका. 50 वर्षाचा काळ फक्त आहे, पण त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं केलं महाराज. इतकं कर्तृत्व कमवून दाखवलं. 50 वर्षाचा अंदाज जर घेतला ना महाराज, त्यातले 10-15 वर्ष तर बालपणात निघून जातात. हे की नाही? बघा ना आपली मुलं, अरे 15-15, 20-20 वर्षाचे घोडे झाले तरी अक्कल येत नाही. 15-20 वर्ष असे निघून जातात बालपणामध्ये. महाराजांच्या हातात किती वय होतं? 30-35 वर्षाचा काळ. तेवढ्या काळामध्ये महाराजांनी किती किल्ले जिंकले माहितीये? किती किल्ले जिंकले सांगा? जवळजवळ 350 किल्ले जिंकले. किती? 350. आपल्याला 10-5 लोकांचं मन जिंकता येत नाही अख्ख्या आयुष्यात. आयुष्य कडेला जातं, स्वतःच्या नवऱ्यासोबत सुद्धा पटत नाही मरस्तोर. काय कमवलं आपण? 4 माणसं आपल्याला प्रेमाचे जोडता आले नाही. हीच का आपली कमाई? ही आपली लायकी? ही आपली योग्यता? हा आपला अधिकार? काय कमवलं आपण? 4 माणसं आपल्याला प्रेमाचे विश्वासाचे जोडता आले नाहीत. महाराजांनी माझ्या उभा महाराष्ट्र एकत्र केला. तुकोबाराय सांगतात, जसं की हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा, तसं माझ्या महाराजांनी पूर्ण महाराष्ट्र एक केला. महाराज सगळ्यांचे मन जिंकले. जात नाही, पात नाही, धर्म नाही, सगळ्या धर्माचे, सगळ्या समाजाचे, सगळ्या जातीतले, सगळ्या कुळाचे लोक माझ्या राजांनी एकत्र केले. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन माझ्या राजांचं कार्य होतं, म्हणून आज पूर्ण विश्वामध्ये त्यांचं नाव गाजतंय. कळतंय ना? माझ्या राजाचं नाव गाजतंय. गड किल्ल्याचा दगड माझ्या राजाचं नाव
शिवनेरी म्हणा 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 माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याचं दगड इथे किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव आठवण जय शिवाजी जय शिवाजी दिसल्यावर आठवण दिसल्यावर दिसल्यावर शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी हर हर जय भवानी वा आमच्या गुणवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तेवढे तरी कष्ट घ्या एवढे जोरात नका वाजू तुमचे हात फ्रॅक्चर होते अरे काय टाळ जेवण केले नाही का काय पार बेंबीच्या देठापासून ओरडतायत घशाला कोरड पडली आणि तुम्ही हा जसं काय कापायला चालवले हा जरा महाराजांचे विचार ऐकून जरा स्फूर्ती येऊ द्या अंगामध्ये काय महाराजांनी मस्त 2 गीतं बोललेत महाराजांच्या जीवनाविषयी असणारी हे सध्या महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आहेत छान गीतं आहेत ते काय अभंग नाही आहेत पण महाराजांचं वर्णन करणारे 2-4 सुंदर गीतं आहेत लक्षात घ्या हे का या सगळ्या गीतांचा आशय हाच आहे की या महाराजांनी पूर्ण जनतेच्या या रयतेच्या हृदयावर राज्य केलं है की नाही राज्य केलं नुसतं जमिनीवर आणि भूभागावर राज्य करणं म्हणजे खरं राज्य नाही त्याला खरं राजकारण म्हणत नाहीत जरा नीट समजून घ्या एखाद्या राज्याचा पंतप्रधान होणं देशाचा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होणं हे खरं राज्य करणं नाहीये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर राज्य करणं हे खऱ्या अर्थानं राज्य करणं हे लक्षात घ्या नुसतं जर तुम्ही महाराष्ट्रावर वगैरे वगैरे राज्यावर जर तुम्ही राज्य करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल 4-5 वर्षांना ते निघून जात असतं बरं का पण जर लोकांच्या हृदयात जागा जर मिळवली ना महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत त्या जागेवरून तुम्हाला कोणी काढू शकत नाही ती जागा माझ्या राजांनी मिळवली व्यक्तीच्या हृदयामध्ये व्यक्तीच्या अंतःकरणात जागा मिळवली ते स्थान मिळवलंय ते प्रेम कमावलंय पूर्ण जगावर प्रेम केलंय जगावर प्रेम केलं आणि म्हणून आज आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो नीट शब्द ऐका म्हणून त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं धन्य धन्य ते संसारी जन्माला आलेले ते माणसं धन्य आहेत ज्यांनी जगावर प्रेम केलं जगावर प्रेम करायला शिका म्हणून माझा वेळ संपलाय 5 मिनिटात सेवा संपवतो
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. अंतर या शब्दाचा अर्थ आहे ज्यांचं अंतकरण सकोमल आहे, ज्यांच्या अंतकरणात जगाविषयी तळमळ आहे, अशी संत महात्मे मंडळी खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन धन्य. आपलं नाही. आपण जर जगासाठी काहीच करत नसू, आपलं जीवन धन्य नाहीये. आज पूज्य गजानन बाबांच्या जीवनाचा आढावा घ्या. आता सांगायला एक एक शब्दावरती 8-8 दिवस कमी पडतील. महाराज किती मोठं चरित्र आहे. 1-1.5 तासाच्या कीर्तनात काय सांगणार. किती दया होती महाराज. त्यांच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला, अहो ज्या महात्म्यानं अन्नाचा आदर केला आयुष्यामध्ये, अन्न कधी वाया जाऊ दिलं नाही बरं का. ज्या दिवशी ते प्रगट झाले, 30 वर्षाची तरणी बांड मूर्ती, आणि तो महात्मा एका ठिकाणी उष्ट्या पत्राळ्यावरचं अन्न वेचताना दिसला. तो उद्याचा दिवस, उद्याची तिथी बरं का. पुरीओ ऐका, हां नंतर खेळा. 10 मिनिटांनी आपलं कीर्तन संपणार आहे, मग रात्रभर खेळत बसायचं. गजानन महाराजांचं जर जीवन चरित्र आपण पाहिलं, पात्रावर एकही कण वाया जाता कामा नये अन्नाचा, ही शिकवण त्यांची आहे. जरा अन्नाचा आदर करायला शिका. काय काय तरुण पोरं मी बघतो महाराज, हावऱ्यासारखं परातीत भरून घेतात, ताटात वाढून घेतात, आणि मग नंतर सरत नाही म्हणून फेकून देतात. अण्णाला काय म्हटलेले माहिती आहे? अण्णाला परब्रह्म म्हटलेले. अन्न हे पूर्ण ब्रह्म. या अन्नातूनच मानवी जीवन तयार होत असतं बरं का. हे जगत अन्नाद्वारे चालतं. अन्नाचा आदर करायला शिका, अन्नदान करायला शिका. एक जाता जाता मोलाचा संदेश देऊन जातो. नीट ऐका, तुमच्यासाठी सांगतोय. अन्नाचा अपव्यय करू नका. लग्नाच्या बऱ्याच लग्नामध्ये पंक्तीमध्ये राहू दे झालं. मी पाहतो दुसऱ्याची पंगत असते, वाढणारा तिसरा असतो, है की नाही. अन्नदान करणारा वेगळा असतो, वाढणारा वेगळा असतो, आणि मग तो आग्रह करू वाढतो, है की नाही. समोरच्या व्यक्तीला आग्रह करू वाढतो. आमच्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे बरं का माऊली, दुसऱ्याची कडी आणि धाऊ वाडी. हा, कडी कोणाची आहे? दुसऱ्याची. याच्या बापाचं काय जाते. मग घ्या ना आग्रह करू वाढणार. तू काय गेलंय त्यात? दुसऱ्याची वस्तू, आणि समोरच्याला भूक नसताना सुद्धा हा वाढतो, आणि मग मान नाही ठेवणार. मग काय, ह्याला काय अर्थ आहे? माझा मान ठेवत नाही, घे एवढा लाडू, माझा हात मोडितो का? हा, तुझा हात मोड नाही, तुझं तिकडे फ्रॅक्चर होऊ दे ना हात. लोकांचं अन्न का वायाला घालतो? अन्नाचा आदर करायला शिका. या महात्म्याकडून एवढा तरी गुण घ्या. संत गजानन बाबांनी अन्नाचा कधी अपव्यय होऊ दिला नाही. आज बघा, अन्नाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. पूर्ण संस्थान, आता आपण सगळे नेहमी जात असतो शेगावला, किती तिथली स्वच्छता आहे, किती टापटीपणा आहे, कसं तिथलं वातावरण आहे, अन्नदानाची रीत कशी आहे, स्वच्छता कशी आहे, बघा जरा. या गोष्टी केवळ पाहण्यासाठी नाही आहेत, कधीतरी आपल्याही घरात तसं वातावरण व्हावं याच्यासाठी प्रयत्न करा. का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. भगवान परमात्मा सांगतात, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभव. हे मानवी जीवन, अन्नावर आपण जगतोय ना, अन्नाचा आदर करायला शिका. ते आपल्याला गजानन बाबांनी शिकवलं. म्हणून जीवन जगत असताना आपल्याकडून कुठलंही चुकीचं कृत्य होता कामा नये, ही जबाबदारी आपण घेतली पाहिजेत. आणि म्हणून कितीतरी प्रसंग सांगता येईल, पण माझा वेळ संपलेला आहे. असो, या महात्म्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर असावं, त्यांचे संस्कार आपल्या जीवनात असावेत, त्यांची विचारधारा, त्यांची विचारसरणी आपल्या जीवनात असावी. आणि त्याप्रमाणे जर आपण जीवन जगलो ना, आपलं सुद्धा जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. या महात्म्यांचं जीवन खरे हे वैकुंठातले, मुळात हे कुठले? वैकुंठातले. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेऊ. काय केलं गजानन बाबांनी? उच्चिष्ठाचा भाग, शेष उरला तो सेऊ. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संतांचं उष्ट म्हणजे पत्रावळीत राहिलेलं उष्ट नाही. ज्ञानोबरायांनी तुकोबारायांनी जे विचार आपल्याला दिलेत ग्रंथांच्या माध्यमातून, ते विचार आपल्या अंतःकरणात साठवणं, याला म्हणतात शेष उरला तो सेऊ. लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आणि पुढचा शब्द महत्वाचा आहे, लटिके वचन नाही. इथं थांबायचं बरं का. कुठं थांबायचं? लटिके वचन नाही देही उदासीन, असं नाही. अभंगाचा अन्वय लावत असताना काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. व्याकरणाच्या दृष्टीनं किंबहुना काव्याच्या दृष्टीनं रचना वेगळी असते, परंतु अर्थ लावताना, अन्वय लावताना आपण योग्य तो अर्थ लावावा. लटिके वचन नाही. या संतांचं जर जीवन पाहिलं तर लटिके म्हणजे खोटं. त्यांच्या जीवनात ते कधी खोटं बोलत, संत कधी खोटं बोलत नाहीत. लटिके वचन नाही. आणि दुसरा टप्पा आहे देही उदासीन. देहावर ते उदास असतात. बघता इसे जाणा जे देही उदास. देही उदास या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या शरीराची ती कधी किंमत हे करत नाहीत, विचार करत नाहीत, परवा करत नाहीत. महाराजांच्या जीवनात कितीतरी संकट आले, केली कधी परवा? कधी विचार केला? मला लागलंय, मला दुखतंय, माझं मला त्रास होतोय, अंग दुखतंय, गुडघे दुखतायत, कंबर दुखते, मग मी कसं काय लोकांसाठी काम करू? केला कधी विचार? अहो, एक शब्द सांगतो तुम्हाला. अहो, संतांच्या या महात्म्यांचा जर विचार केला, देही उदासीन. आपण आमच्याकडे आता चांगल्या चांगल्या गाड्या आहेत, 20-20, 25-25 लाखाच्या गाड्या आहेत, तरी सुद्धा प्रवास करायचा कंटाळा येतो, आपल्याला त्रास होतो. त्यांच्या जरा फक्त प्रवासाचा विचार करा, बाकीचा कुठलाच विचार करू नका. त्यांच्या फक्त प्रवासाचा विचार करा. बरं, त्या काळात आपल्यासारखे काय समृद्धी हायवे होते का बाबा? समृद्धी महामार्ग होते? अरे, काट्याकोट्याचा रस्ता, दगड मातीतून रस्ता नाहीच. त्यांना स्वतःला रस्ता निर्माण करावा लागत होता, नवे नवे. आणि जिथं रस्ते होते तिथं दुश्मन असायचे, म्हणून रस्त्याने ते जात नव्हते. आडमार्गानं, ओढ्यानं, नदीनं, आडमार्गाने ते प्रवास करत होते. कुठं दिल्ली, कुठं पुणे, कुठं महाराष्ट्र, कुठं दिल्ली, कुठला कुठला प्रवास. आपल्याला चांगल्या गाड्या, चांगले रस्ते असू सुद्धा आपल्याला प्रवास करणं शक्य होत नाही. महाराजांनी पूर्ण महाराष्ट्र, नवे नवे पूर्ण देश ढवळून काढला. याला म्हणतात राजे, याला म्हणतात देहावर उदास असणं. विचार नाही केला कधी शरीराचा. आणि जगद्गुरु तुकोबाराय सारख्या महात्म्याचं शिष्यत्व पत्करलं महाराज. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांचं स्थान हे आपल्या हृदयात असावं. संतांचं स्थान आपल्या हृदयात असलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, देही उदासीन. उदासीन आहेत ते देहाविषयी, स्वार्थ नाही आहेत, स्वतःचा विचार करत नाहीत. मला किती त्रास होतोय, काही नाही, काही नाही. जगासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांची आहे. म्हणून आज त्यांची जयंती साजरी होते. केवळ महाराष्ट्र म्हणून नाही, पूर्ण जगभरामध्ये त्यांच्या नावाचा डंका आज वाजतोय, कारण त्यांनी हे नियम पाळलेले आहेत, जगासाठी आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, लटिके वचन नाही देही उदासीन. आणि त्यांच्या जर बोलण्याचा विचार केला, एका शब्दाने कधी कुणाला आयुष्यात या संतांनी दुखवलं नाही. मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी.
मधुरा वाणी मोठी, मधुरा वाणी मोठी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा ट्रबल, आले घर जा वैकुंठी, आले घर जा, आले